उन्हाळं काम म्हटलं ना, की आधी हा पदार्थ करावासा वाटतो, म्हणजेच बटाट्याचे चिप्स. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे चिप्स आज आपण अगदी योग्य प्रमाणामध्ये लाल पडू नये या टिप्स सहित कसे करायचे ते पाहणार आहोत. तर नमस्कार, मी प्रिया, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी 5 किलो बटाटे अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी याच्यावरचे साल या किसणीने छिलून घेते आहे आणि पाण्यात टाकते बटाटे, म्हणजे लाल पडणार नाहीत. आणि हे बटाटे ना, इंदोरी बटाटा आहे, हा मोठा बटाटा आहे, पातळ सालीचा असतो पहा. आणि आता मुलालाही मी माझ्याबरोबर घेतलं आहे, त्याचे पेपर संपले त्यामुळे तोही माझी मदत करतो आहे आज. अशा पद्धतीने मी हे चिप्स करून घेते पहा या किसणीने. खूप जाडही नाही आणि खूप पातळही केलेले नाही आहेत. पातळ केल्यावर काय होतं, चिप्स तेलात टाकले की लगेच लाल होतात आणि खूप जाड केल्यावरही खायला चांगले लागत नाही. त्यामुळे अगदी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीचे आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे. मी तुम्हाला इथे दाखवते आहे पहा. आणि या माझ्या किसणीला ना थोडं ॲडजस्टमेंट करण्यासाठी आहे पहा इथे कडेला स्क्रू, त्यामुळे ही कमी जास्त पण करता येते. अशा पद्धतीने मी हे सर्व 5 किलोचे चिप्स करून घेतलेत. आणि आता इथे मी 2 पाण्यामध्ये, म्हणजे अगदी 2 ते 3 पाण्यामध्ये हे चिप्स मी धुवून घेणार आहे. जेवर याचं तुम्हाला हे पांढरं पाणी दिसतंय ना, म्हणजेच बटाट्याचं स्टार्च पूर्ण निघेपर्यंत मी याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. आणि आता इथे मोठ्या एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवले तापवण्यासाठी, चिप्स शिजवण्यासाठी. तर याला झाकण ठेवून उकळी येऊ देणार आहे. आणि इथे पाहू शकता मी 3 पाण्याने पूर्ण चिप्स धुवून घेतलेले आहेत. म्हणजे हात बुडवला तर एकदम स्वच्छ पाणी दिसतंय तुम्हाला. माझा हातही तुम्हाला स्वच्छ दिसतोय, बिलकुल पांढरं पाणी नाही आहे. त्यामुळे काय होतं, चिप्स लाल पडत नाही. आणि जर तुम्ही थोडीसा कंटाळा केला ना, की हे चिप्स लाल होतात नंतर. चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आता इथे पाण्याला वाफ आलेली पाहू शकता, उकळी पण आली आहे. मी यात मीठ टाकून घेतलं एक मोठे 2 चम्मच. आता मी यात हे चिप्स टाकून घेतले आहेत, म्हणजे निम्मे चिप्स मी टाकले त्याच्यात आणि निम्मे ठेवले आहेत, म्हणजे 2दा मी हे वेगवेगळे शिजून घेणार आहे, अर्धे अर्धे. आता व्यवस्थित हलवून घेतलं एकदा आणि 15 मिनिट मी हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे चाळणी करून, म्हणजे 2 ठिकाणी चाळण्या ठेवल्या आहेत चिप्स शिजल्यानंतर लगेच काढून घ्यायला, नाहीतर काय होतं, ओव्हरकुक पण होऊ शकतं. त्यामुळे मग पटकन आपल्याला हे चाळणीत काढून घ्यायचे शिजले की. आणि आता हे शिजले का हे कसे ओळखायचे, तर इथे पाहू शकता मी या चिप्सला दुमडलं तर ते लगेच तुकडा पडतो आहे त्याचा. तर याचा लगेच तुकडा पडला की समजायचं आपले चिप्स व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत. म्हणजे 15 मिनिट मला लागलेले आहेत बघा या चिप्सला. आता किती क्वांटिटी आहे याच्यावरही हे अवलंबून असतं, किती वेळ लागू शकतो. तर जवळजवळ मी 2.5 किलोचे, म्हणजे 5 किलोचे चिप्स केले आहेत. मी त्यातले 2 ठिकाणी डिवाईड केले होते निम्मे निम्मे. तर हे भरपूर चिप्स होते, त्यामुळे मला 15 मिनिट लागले. आता हे दुसरी बॅच पण मी व्यवस्थित शिजवून घेतले आहेत. तर हेही मी चाळणीत काढून घेणार आहे. आणि आता इथे उन्हामध्ये एका पेपरवर हे सगळे व्यवस्थित पसरून, वरून मी एक साडी घातलेली आहे. कारण काय होतं, चिप्स पातळ असतात, वारा वगैरे सुटलं तर उडून जातात. त्यामुळे आता संध्याकाळी चिप्स काढून आणलेत पहा, व्यवस्थित वाळल्या गेलेत दिवसभर उन्हामध्ये. तर तुम्हाला तळून पण दाखवते मी. कडकडीत तेल गरम केलेलं आहे. अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे कलर पाहू शकता, बिलकुल लाल किंवा पिवळे झालेले नाही आहेत. कारण आपण खूप जाडही नाही खूप पातळही केलेले नाही आहेत. आणि स्वच्छ धुवून घेतले ना चिप्स की पांढरे शुभ्र होतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.